नमस्कार, जय श्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे. आज मी खोबऱ्याचे लाडू करणार आहे. असं थकवा आला, कंबर दुखत असेल, अशक्तपणा आला तर त्यासाठी म्हणजे सकाळ सकाळी एक ग्लासभर दूध आणि एक खोबऱ्याचा लाडू खाल्ला ना तर थकवा आपोआप कमी होते. तर त्यासाठी लागणारे साहित्य ती कशी बनवायचे लाडू ते जे आपण रेसिपी बघूया. चला मग रेसिपीला सुरुवात करू. हे बघा मी खोबरं घेतलेलं आहे. मी खोबऱ्याचे लाडू करणार आहे ना. हे बघा वल्ल खोबरं आहे म्हणजे थोडंसं. आता हे कट करून घ्यायचं आहे. मी कट करून दाखवते तुम्हाला कसं करायचं. बघा अशा पद्धतीनं मी बारीक करून घेतलेले तुकडं म्हणजे मिक्सरमध्ये टाकलं ना मिक्सरचं पातं नाही ना तुटणार म्हणून मी बारीक तुकडं करून घेतलेलं आहे. आणि लय फडफडीत असा नारळ घेऊ नका पांढरा झालेला. हे बघा थोडंसं म्हणजे असं वल्ला आहे, तेलकट तेलकट दिसतोय तसा घ्या. आता ही मिक्सरला लावून बारीक करणार आहे. तुम्ही खिसणीनं जरी खिसून घेतलं तरी पण चालतंय. मी हे तुकडे केलेत, मला मिक्सरमध्ये बारीक कर. हे बघा अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला. तुम्ही खोबऱ्याची पावडर आणली तरी पण चालेल किंवा खिसून घेतलं तरी पण चालेल. आता मी हे वाटीनं मोजून घेणार आहे, किती भरतंय ते बघणार आहे. एक वाटी भरले. आणि थोडं एक वाटीला थोडं कमी, एवढं कमी आहे एक वाटीला. आता काय करायचं, तूप टाकून हे भाजून घ्यायचं. थोडं बघा कढई तापत ठेवलेले हे आपण थोडंसं तूप टाकायचं, लय नाही टाकायचं, थोडंसं तूप टाकलेलं आहे. आता हे सगळं नारळ हे टाकून घ्यायचं आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही ओल्या नारळाचे केले तरी पण चालेल, ते तर लयच भारी होते म्हणा ओल्या नारळाचे. पण खोबऱ्यानं कसं ताकद वगैरे ते कंबरदुखीच्या माणसाला तर खूप छान आहे. तुम्ही एकदा करून बघा. लय आपल्याला ही करत बसायचं नाही, नुसतं थोडंसं वास येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तूप टाकून. हे बघा चांगला असं खमंग वास यायला लागलाय. आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे, थोडंसं दूध टाकणार आहे. म्हणजे दुधानं कसं मऊ असे लाडू होते. थोडंसं मी दूध टाकणार आहे. मिक्स करून घ्यायचं दूध टाकल्यावर. हे बघा अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे बघा, थोडीशी अर्ध्या वाटीला कमी. चांगली साखर अशी मिक्स करून घ्यायची. पाक होतोय साखरेचा, तुम्ही बघू शकताय. साखरेला असं पाणी सुटलेलं आहे. मी थोडंसं दूध पण ओतलेलं होतं. दूध थोडंसं जास्त होतं म्हणजे साखर सगळी ही झाली पाहिजे त्यात मिक्स, पाकासारखं झालं पाहिजे. गोडीला तुमच्या आवडीनुसार बरं का कमी जास्त करू शकता तुम्ही. हे चांगलं असं मिक्स झालं पाहिजे सगळं बरं का. हे बघा मिल्क पावडर थोडीशी मी टाकणार आहे, खायला टेस्ट भारी येते म्हणून. 2 चमचे असले त्यात मिक्स करून घ्यायची चांगली अशी. हे बघा सुकल्यासारखं कसं झालंय. चांगला सुकून घ्यायचं. गोडीला तुमच्या आवडीनुसार टाका बरं का कमी जास्त. ह्यातला सगळा पाक म्हणजे असा आटायला लागलेला आहे. दूध ओतलेलं आहे होतं ना ते सगळं असं आटून गेलेलं आहे. आता ह्याच्यात काय काजू बदाम टाकूया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठले पण हे टाकलं तरी पण चालते, मनुके टाकले तरी पण चालते. मी फक्त काजू बदाम टाकलेले इथे. हे बघा लय पण कोरडं नका करू ना तर दगडासारखं होईल. फक्त आपल्याला कळतंयच किती जास्त कमी हे पाणी यातलं हे झालेलं आहे. जास्त पाणी ठेवलं ना ह्याच्यात मग खराब होतात लाडू. कोरडं करून घ्यायचं.
हे बघा कोरडं झालेलं आहे. मी गॅस बंद करून घेते. लाडूचं मिश्रण असं थंड झालेलं आहे. कुठंही असं कडक झालेलं नाही, काय नाही, लुसलुशीत आहे. तुम्ही बघले हे किती मस्त असं झालेलं आहे. साखर बी जास्त नका टाकून, आता कडक होईल. आता हे लाडू बांधून घ्यायचे ते. हे बघा सगळे असेच लाडू बांधून घ्यायचे. हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त असे खोबऱ्याचे लाडू झालेले आहेत. अजून पण तुम्हाला सांगते की 2 वाटी खोबरं असलं ना तर अर्ध्या वाटी इतपत आपण हे साखर टाकायची. अर्ध्या वाटीला कमीच एवढी साखर टाकायची, म्हणजे 4 चमचे इतपत साखर वरनं टाकली तरी चालेल, मोजायची पण गरज नाही. आणि 3 वाटी असेल तर 1 वाटी परफेक्ट आहे याला साखर. तर किती मस्त झालेले ते बघा. या मग खायला खोबऱ्याचे लाडू. आणि कसे वाटले मला कमेंट करून जरूर सांगा.